नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेविषयी KYC महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेची जे eKYC पद्धत आहे ती सध्या बंद आहे आणि ही eKYC परत सुरू करण्यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणींची मागणी होत आहे। नवीन KYC पोर्टल सुरू करण्याची मागणी होत असताना देखील वारंवार KYC दुरुस्तीची मुदतवाढ देण्यात येत आहे आणि यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींचा गोंधळ झालेला आहे। ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही त्या बहिणी eKYC दुरुस्तीच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकून KYC करायला बघतात, परंतु त्यांना एरर येत आहे आणि त्यांना SMS येत आहे की हा आधार कार्ड क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही। KYC दुरुस्तीची जी पद्धत आहे सध्या सुरू आहे। ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठी फक्त दुरुस्ती होणं इथं शक्य आहे। नवीन KYC साठी अजूनही पोर्टल उपलब्ध झालेलं नाही आणि शासनाला वारंवार विनंती करूनही शासनाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे। नवीन KYCच्या बाबतीत कुठलाही GR किंवा कुठलीही पोस्ट अजून शासनाकडून आलेली नाही आणि कुठलीही अधिकृत माहितीसुद्धा आलेली नाही। ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती अशा बहिणींची KYC दुरुस्ती करून झालेली आहे। मग आता वेबसाईट परत सुरू ठेवून त्याचा फायदा काय होईल? कारण ज्यांची KYC चुकलेली होती आतापर्यंत सगळ्यांनी दुरुस्ती केलेली आहे। कारण खूप बहिणी अशा होत्या ज्यांची KYC चुकली होती आणि आधीच 1 महिना दिलेला होता। 1 ते 1.5 महिना KYC दुरुस्तीची पद्धत चालली, आणखीसुद्धा 1 महिना मुदतवाढ मिळालेली आहे। सगळ्या बहिणींची KYC दुरुस्ती पद्धत झालेली आहे। आता KYC दुरुस्तीची पोर्टल सुरू असूनही काहीच त्याचा फायदा नाही। त्यापेक्षा नवीन KYCला जर संधी दिली असती तर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना त्याचा फायदा झाला असता। अशाच काही लाडक्या बहिणींच्या कमेंट इथे आपण आज घेतलेल्या आहेत। जास्तीत जास्त कमेंट आपल्याला ज्या बहिणींनी KYC केलेली नाही त्यांच्याच येत आहेत। तर इथे कमेंट बघत आहोत आपण। ताई, पात्र असताना देखील अज्ञानपणामुळे काही बहिणींची एकदाही KYC केली नाही, ज्याच्यामुळे आज त्यांचे हप्ते बंद झाले, तरी मूळ KYC चालू करावी ही विनंती आहे। खूप बहिणी कमेंट करतात आणि शासनाला सुद्धा त्या कळकळीची विनंती करत आहेत, कारण ह्या पात्र बहिणी आहेत, गोरगरीब बहिणी आहेत, त्या मोलमजुरी करतात आणि काही कारणांमुळे त्यांची KYC झालेली नाही किंवा काही बहिणींना तर अजून माहीतच नव्हतं की KYC म्हणजे काय आहे। शासनाने मूळ KYCचे ऑनलाईन पोर्टल सुरू न करता KYC दुरुस्तीची मुदतवाढ दिलेली आहे। तर शासनाला आपली विनंती असणार आहे की KYC दुरुस्तीची मुदतवाढ दिल्यापेक्षा ज्या बहिणींची KYC अजून बाकी आहे, काही कारणांमुळे त्यांनी KYC केलेली नाही, अशा बहिणींना एक संधी द्या, म्हणजे त्यांची KYC होईल आणि त्यांना जो काही त्यांचा लाभ आहे तो त्यांना सुरळीतरित्या मिळेल। पात्र असूनही KYC न केल्यामुळे खूप बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। त्यांचा लाभ बंद झाल्यामुळे त्यांना असं वाटत आहे की आपण अपात्र झालेलो आहोत, परंतु असं नाही बहिणींनो। जर तुमची KYC झाली तर तुम्हाला नक्कीच तुमचा लाभ मिळणार आहे। फक्त KYC न केल्यामुळे तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागत आहे। जर तुम्ही KYC केली असती आणि तुमची पडताळणी झाली असती तरीसुद्धा तुम्ही पात्र झाल्याच असत्या। मग काही आणखी कमेंट इथे आपण घेतलेले आहे। ज्यांची KYC झाली नाही त्यांच्यासाठी पुन्हा पोर्टल चालू करा अशी नम्र विनंती आहे सरकारला। नवीन KYC पुन्हा सुरू करावी ही विनंती। ज्यांची KYC झाली नाही त्यांच्यासाठी पुन्हा पोर्टल चालू करावं नम्र विनंती सरकारला। खूप कमेंट अशा रोज येतात आणि खूप अशा बहिणी आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा बहिणी आहेत ज्यांनी KYCच केली नाही। तर शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना एक संधी द्यावी, कारण लाडकी बहीण योजना खूप मोठी योजना आहे आणि ही लाडक्या बहिणींचीच योजना आहे। त्यामुळं पात्र बहिणींना KYCची संधी द्या आणि त्यांना त्यांचा जो काही लाभ आहे तो त्यांना मिळू द्या। शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच विनंती असणार आहे की KYC दुरुस्तीपेक्षा KYCची नवीन संधी जर दिली असती तर आणखी चांगलं झालं असतं। तरी जून महिन्यापर्यंत आपल्याला मैत्रिणींनो वाट बघावी लागणार आहे। जून महिन्यात KYCचं पोर्टल सुरू होण्याची शक्यता दाट आहे। तर मैत्रिणींनो, ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। या अपडेटला सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील जाता जाता सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे कुठलाही प्रश्न लाडकी बहीण योजनेविषयी तुमच्या मनात असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।